प्राजक्ता ताई जेवढी ती नाईफ दाखवते ती बोलते कदाचित ती तशीच असेल. गमती जमतीमध्ये एक फ्लर्टिंग सुरू केली आणि मला थोडं ऑकवर्ड होत होतं नक्की. आता त्या गोष्टीला जर मी कॉमेडी वापरलं तर ती गोष्ट प्रोफेशनवरती ते घेऊन गेले, मला ते पटलंच नाही. मी असं पर्सनल वन ऑन वन कनेक्ट नाहीच राहणार, कारण जोही काही तो माझ्या पुढे असं गोड गोड बोलून मागे काहीतरी असं बोलायचं हे मला बाहेर येऊन माहिती झालं. बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातनं रेवा बाहेर पडली आहे. अगदी काही दिवस उरले होते फिनालेला, पण रेवाला घराचा निरोप घ्यावा लागला. आत्ता माझ्याबरोबर आहे रेवा. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. रेवा, फार छान दिसतेस आणि इतके दिवस तू होतीस बिग बॉसच्या घरात. अप टू डेट सगळे लुक होते आणि कमाल तू स्वतःला प्रेझेंट केलंस. मला सांग, कशी आहेस? झोप वगैरे झाली आहे का पूर्ण? थँक्यू. पहिले तर झोप तर नाही झाली आहे, मस्त आहे मी डेफिनेटली, पण थोडं आता इतका शॉर्ट पिरियड होता आणि भरपूर सारं स्ट्रेस होतं घरामध्ये, झोपत नव्हतो आणि प्लॅन करत होतो. त्यामध्येच मिडवीक इव्हिक्शन झालं आणि ते पण रात्री झालं. झोप तर नाही झाली आहे, बट ठीक आहे, एक्सायटेड आहे. पण तुला एक्सपेक्टेड होतं तुझं या आठवड्यामध्ये एविक्शन? किंवा युजली ना आपण भलेही वाईल्ड कार्ड असलो आणि तू कॅप्टनसुद्धा झालीस आणि हळूहळू गेम जात होता, तर कुठेतरी एक्सपेक्टेशन्स आपल्याकडनंच असतात की बाबा आपण असू शेवटपर्यंत. तुला सरप्राईज्ड होतं हे एविक्शन? डेफिनेटली सरप्राईज होतं. मी स्वतःला बघत होती ॲज अ फायनलिस्ट आणि कारण त्या प्रकारे मी आतमध्ये खेळतही होती. कॅप्टन झाल्यानंतरही मी पूर्ण प्रयत्न केले ती कॅप्टन्सी व्यवस्थित आणि सुरळीत पाळावी. जेवढे प्रॉब्लेम्स मला इनिशियल गेममध्ये जे बाकीच्या कॅप्टनला जेवढा त्रास व्हायचा किंवा जे काम नव्हती करत, तसा एकच दिवस माझ्यासोबत झाला आणि मी व्यवस्थित सगळं घर सांभाळून घेतलं होतं. मला इंजरी झाली होती नीला त्या टास्कनंतर, तरीसुद्धा हे पण का ते दाखवलं गेलं नाही मला नाही माहिती, किंवा ते दिसली नाही असं बोलतात लास्ट वीकमध्ये. का नव्हतं माहिती, कारण मी माझं बेस्ट देत होती गेमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर मला एक्सपेक्टेड नव्हतंच की मी जाणार, आणि कारण मी स्वतःला फायनलिस्ट बघतच होते. आणि आपण जेव्हा वाईल्ड कार्ड म्हणून जातो ना, तेव्हा ऑलरेडी परफॉर्मन्स प्रेशर खूप असतं. आपल्या आधी अनेकांनी तिथे परफॉर्म करून ठेवले, किंवा म्हणतो ना की सेकंडरी ट्रीटमेंट ही मिळतेच, बिकॉज सगळ्यांचं असं असतं की आम्ही डे 1 पासून होत. राईट? यू टेल मी, जेव्हा तू जात होतीस आतमध्ये, तुला हे एक्सपेक्टेड होतंच का की मला मिळणारच आहे सेकंडरी ट्रीटमेंट? नाव आत्ता मला चॅलेंज आहे, मला प्रूफ करायचं. डेफिनेटली. म्हणजे तू फक्त विचार कर की अर्धा सीझन झालेला होता, ठीक आहे. म्हणजे मी 7व्या आठवड्यामध्ये गेली आहे. 6 आठवडे ऑलरेडी झालेले होते तिथे, आणि तिथे ऑलरेडी सगळ्यांचे ग्रुप्स झाले आहेत, सगळ्यांची नाती जे जेन्युन आहे. कोणीतरी तिसरं येईल तर कोणालाच ते एक्सपेक्टेड नसतं की असं कोणी येईल, आणि ते एक्सेप्टन्स पण नसतं त्यांच्यासाठी की कोणीतरी येईल आणि त्यांना आपण घेऊया किंवा त्यांनी प्रेमाने ठेवूया. सगळ्यात अगोदर ते थ्रेट वाटतात आणि त्यांनाच काढायचा प्रयत्न करतात. आणि हां, हे एक्झाम्पल तर म्हणजे लास्ट डेपर्यंत भेटलं की आम्ही डे 1 पासनं आहोत. खूप प्रेशर होतं खरंच. सगळे मला तिथे बोलतात की तू अगोदरपासून आलीस तर गोष्टी वेगळ्या असत्या, आता खूप स्पीडमध्ये गाडी आहे. पण माझं हे म्हणणं होतं की मी ती स्पीडमध्ये गाडी असलेल्या त्याची स्पीड पकडणं खरंच खूप कठीण होतं, पण मी ते पूर्णपणे पार पाडलं आहे. घरामध्ये गेल्या म्हणजे वाईल्ड कार्ड आले आणि आता तुफान येणार वगैरे सगळं आम्ही बघितलं, पण घडलं असं की चावी आपण देऊन टाकली. राईट? आणि काय होतं माहिती आहे की वाईल्ड कार्डचं एक पर्क पण असतं की आपण ऑलरेडी शो बघितला आहे, आणि सुरुवातीलाच करण आणि रुचितामध्ये जे झालं होतं कीवरनं, ते नो डाऊट ते जगजाहीर आहे. मला सांग, आपण कशी काय आपली की दिली हातामध्ये, आणि त्याचं रिग्रेट तर नंतर तुला खूपच झालं? रिग्रेट तर खरंच खूप झालं, खूप. म्हणजे आत्ताही मला आठवतं की तो वर्स्ट डे आठवतो मला जेव्हा होता. पण होतं असं, माणूस आहोत, कितीही काही झालं तरी चुका होतात. ती चूक ती पूर्णपणे नसेल दाखवली, म्हणजे चूक माझीच होती, पण तो पूर्ण एवढा मोठे जे फुटेजेस असतात ते नसेल दाखवले. कशी सुरुवात झाली, काय झालं. पहिला दिवस होता, दुसरा दिवस होता माझा, आणि पहिल्या दिवशी आम्ही रात्री गेलेलो आणि दुसऱ्याच दिवशी टास्क नंतर काही गोष्टी अशा झाल्या जिथे सगळं काही नवीन होतं माझ्यासाठी. घर नवीन, सगळे कॉर्नर नवीन, पहिला रियालिटी शो कसं काय आहे, बाहेरून बघणं सगळ्यांना वेगळं, आणि आतमध्ये जाऊन सगळ्यांशी एक कम्युनिकेशन करणं, ह्या वेगळ्या गोष्टी होत्या. तिथे काही मिसगायडन्स झालेत. कॅप्टन म्हणून विश्वास करायचा घरच्या कॅप्टनवरती की नाही, कारण अनुश्री होती, तिने परत मिसगाईड केलं की तुझ्या चावीचं काम झालं आहे, आता तू ते स्टोअरूममध्ये ठेवून दे. आणि कोणीतरी तन्वीने असं सांगितलं होतं की संदेशपत्र आलं आहे, कदाचित त्यामध्ये लिहिलेलं असेल की तुझ्या चावीचं काम झालं आहे, तू आतमध्ये ठेवून दे.
आणि काही मराठीच्या 1-2 वर्ड्समध्ये मला आहे प्रॉब्लेम. तो सगळ्यांचा असू शकतो, कारण आता मी इंजिनिअरिंग केली त्यानंतर असं हां, तर होतो प्रॉब्लेम. असं टिपिकल काही काही वर्ड्स हिंदीमध्ये पण मला नाही कळणार, कधी कधी मराठी. तर 1-2 वर्ड्स व्हायचे, जी सुरुवातीला थोडा प्रॉब्लेम होता मला. तर मला वाटलं की कदाचित ते असं बोलले असतील की आता तो चोरीला गेली तरी काही यूज होणार नाही. हेच गोष्ट माझ्या डोक्यात फिट केलेली गेली होती कॅप्टनच्या थ्रू अनुश्रीने. आणि ती गमतीमध्ये काहीतरी गंमत चाललेली, आणि मी त्यावेळेला मला वाटलं की प्राजक्ताताई जेवढी ती नाईफ दाखवते, ती बोलते कदाचित ती तशीच असेल. म्हणजे प्राजक्तावर ठेवलेला विश्वास चुकीचा ठरला का रे? चा ठरला माझ्यासाठी डेफिनेटली, कारण प्राजक्ता ताईवरच मी विश्वास ठेवला होता की कारण तिच्यासोबत झाला आहे, आणि जी ती क्लेम करते की मी एवढी चांगली मनुष्य आहे किंवा मी अशी आहे, तर स्वतःसोबत जर काही वाईट झालं असेल ना, एखादा चांगल्या व्यक्ती दुसऱ्यासोबतही तसंच वाईट व्हावं असं कधीच तो प्रे करत नाही किंवा असं कधीच स्वतःहून करणार नाही, हा एक विश्वास होता. तिने स्वतःहून मागितलं की बघू दे, गंमतमध्ये सुरू होतं. मला वाटलं एक बॉन्ड होतं एक क्रिएट, की गमतीमध्ये हे घे ताई बघ कशी दिसते, बघू दे ना गं. अशा ती गोष्टी गमतीमध्ये सुरुवात झालं. मला ते इंटेन्शनली वाटलं नाही. कदाचित जर इंटेन्शनल असतं तर मी कधीच माझी चावी दिली नसती. एक विश्वास ठेवून मी फक्त तिला बघायला दिली गंमतमध्ये, आणि त्या गोष्टीचा माझ्यावरच ते उलटवार झाला. तेव्हा पण तुला कळलंय ना तुझी पॅन्ट राखीनेच फाडली होती? हो, मग काय. पहिले येऊन तोच एपिसोड बघितला. बापरे, मी खरं तर एपिसोड बघूच शकले नाही. मी छोटे मी इंस्टाग्राम बघते आणि भरपूर अशा वेगळ्या गोष्टी मला दिसतंय की अरे हे काय झालं, हे असं तर नव्हतंच आणि काय दिसतंय, हेच झालंय. एपिसोड मी अजूनपर्यंत कुठलेच बघितले नाही, वेळच नाही मिळाला आहे गं. खूप गोष्टी होत्या डोक्यामध्ये. पण हो, राखीने फाडली हे मला माहितीच होतं. इनफॅक्ट ते मला माहिती नाही ते कितपत दाखवलं आहे. 2 दिवस त्या पॅन्टचा किस्सा चाललेला. पहिले तिने मला घेऊन गेला, मग तिने काहीतरी थोडं फाडलं. मला वाटलं की ठीक आहे, आता मी काय रिॲक्ट करू, हिला काय बोलू, माझ्याकडे कुठलाच प्रूफ नव्हता. ती बोलली की नाही फाडलाय, तुझ्याकडे काय प्रूफ आहे दाखव. म्हटलं यार मी काय करू देवा. आणि ॲक्च्युली सगळं रेवा सुरू झालं ते म्हणजे तुझ्या आणि राकेशमध्ये जी जवळीक होती किंवा तुमची जी काही वाढती मैत्री होती, मी तिलाही सेम प्रश्न विचारला होता. तेव्हापासून हे सगळं या सगळ्याची सुरुवात झाली, राईट? मला सांग, जो विचार राखी करत होती की तुझ्या आणि राकेशबद्दल, ते किती खरं आहे किती खोटं आहे? खरं असतं तर स्क्रीनवरती थोडंसं एक्स्ट्रा दाखवलं असतं माझं आणि त्याचं. माझी आणि त्याची नक्कीच चांगली मैत्री होती. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. तिचे ते मनाचे सगळे खेळ होते राखीचे. तिला असं वाटत होतं की कदाचित असं काही होईल आणि असं व्हावं नाही, म्हणून ती पहिलेच ह्या सगळ्या गोष्टी तिने केल्या. सुरुवातीपासूनच तिने प्रवोक करायला किंवा ट्रिगर करायला सुरुवात केली होती. तर असं काहीच नव्हतंच, आणि ते दिसलंच असतं स्क्रीनवरती. माझं आणि त्याचे खरंच खूप चांगली अशी बॉन्डिंग होती. तो एक जेन्युअली नाईस ह्युमन बिंग आहे, चांगला माणूस आहे तो. आणि त्याचं सेम होतं ते, म्हणजे तोही मला बोलत राहायचा की तू खरंच खूप चांगली आहेस, तू इंटेलेक्च्युअल आहे, तू सेन्सिबल आहे, मला तो नन्नीपरी पण बोलायचा. तर तो तशी एक बॉन्डिंग होती, कारण सेम ग्रुपमध्ये होतो. आणि मी त्याला हिटवरती ठेवून गेली होती, तर गेमबद्दलही आमचं डिस्कशन व्हायचं. त्याच्या व्यतिरिक्त असं काहीच नव्हतं. आम्ही त्याला टीज करायचो. घरामध्ये गेली होतीस ना, तेव्हा विशालकडनं एक स्टेटमेंट पास झालं होतं. रुचितासुद्धा बाजूला बसली होती की हिला मी पटवणार, राईट? हो, हे स्टेटमेंट पास झालं होतं. पण नंतर आम्ही जे बघत होतो ना, तर चित्र जरा विरुद्ध दिसलं. म्हणजे तुम्ही एकमेकांच्या वाटायला जात नव्हतात किंवा जे काही तेवढं टास्क पुरतं बोलणं चालणं झालं. मला सांग, असं काही घडलं नाही ना घरामध्ये? असं काहीच नव्हतं. तो स्वतःहून यायचा बोलायला माझ्याशी. सुरुवातीला थोडंसं एक गमतीजमतीमध्ये एक फ्लर्टिंग सुरू केली, आणि मला थोडं ऑकवर्ड होत होतं नक्कीच, कारण मला नव्हतं माहिती की त्याचं आणि जे रुचितामध्ये जे काही आहे किंवा सुरू आहे ते रिअल आहे, कितपत रिअल आहे. तर ते मला नव्हतं पटत की आणि तिला टेन्शनही झालं. ते स्ट्रेस होऊन खाली पण सुद्धा पडली आणि भरपूर असं बोलत होते की कदाचित ह्या सगळ्या गोष्टीमुळे किंवा तिला इन्सिक्युरिटी होत आहे, तिने जास्ती प्रेशर घेतलं आहे आम्ही आलो म्हणून. मग मी तर विचार केला की मला असं कोणालाच त्रास करून द्यायचा नाही आहे एखाद्या गेमपुरती. आणि गेमबद्दलही बोलायचं झालं तरी त्याच्यासोबत तरी मला अलायन्स नव्हतीच करायची विशालसोबत. तर माझं डे 1 पासून क्लिअर होतं. तो बोलायचा, दुश्मनी नव्हती असंच सुरुवातीला, कारण असं कुठलाच किस्सा असं झालेला नव्हता. पण तो यायचा बोलायला, मध्ये मध्ये तो असं फ्लर्ट करायचा, पण मी थोडं अवॉइड करायची. मला त्या गोष्टी नव्हत्या पटत किंवा मग तसं खूप फार असं रिॲक्ट नव्हती करत, पण त्या गोष्टीला खूप एंटरटेन पण नव्हती करत मी. तुझं आणि सागर दादाचं ना खूपदा भांडण होताना आम्ही बघितलं. म्हणजे कॉमेडी करू नका. तर मला सांग, हे जरा मराठी भाषेची गडबड आहे बोलायची म्हणून झालेलं आहे का जेन्युअनली काहीतरी रायव्हलरीज आहेत?
नाही नाही, रायव्हलरीज काहीच नाही आहे. गेम पुरतं सगळंच होतं. म्हणजे माझं असं पर्सनल दुश्मनी कोणासोबतच नव्हती, पण गेमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जिथे मला वाटतंय की मला मुद्दे मांडायचे आहे, जिथे मला बोलायचं आहे, जे माझी मतं आहे मी ते फर्मली मांडणार आहे. तर तेच झालं नेमकं तिथे सुद्धा. पण त्यांची एखादी गोष्ट मला नव्हती पटत आणि नव्हतीच पटत म्हणूनच त्या गेममध्ये पण ते थोडेसे क्लॅशेस होते. त्यावेळेला मला नक्की हेच बोलायचं होतं की ती अशी मी बोलत होते काहीतरी सिरियसली आणि ते इमिटेट करत होते. तर मी त्यांना म्हटलं की ह्या गोष्टीचं तरी कॉमेडी, ह्या गोष्टीला कॉमेडीवरती घेऊन जाऊ नका, असंच काहीतरी स्टेटमेंट होतं. आणि ते एक्स्ट्रीम लेवलवरती गेले आणि मला ते पटलंच नाही की उगाचच कशाला त्या गोष्टीला. माझं खरंच काहीच असं इंटेन्शन नव्हतं आणि मी त्यांना बोलायला नव्हती गेली. त्यानंतर मला खरंच खूप असं झालं की असं कसं ते बोलू शकतात, एखाद्या गोष्टीला आपण दुसऱ्या बाजूने घेऊन जातोय. तर हां, कॉमेडी म्हणजे त्यावेळेस कदाचित मला ते गंमत करू नका किंवा गमतीवर घेऊन जाऊ नका, मस्करी करू नका. आता त्या गोष्टीला जर मी कॉमेडी वापरलं तर ती गोष्ट प्रोफेशनवरती ते घेऊन गेले, मला ते पटलंच नाही. म्हणजे मला जर म्हटलं की एंटरटेनमेंटच करत असते किंवा हिरोईन बनू नको किंवा असं, तर मी ते प्रत्येकच गोष्ट ह्याच्यावरती घेऊन जाणार नाही. त्याचं एक वेगळं इंटेन्शन पण असू शकतं. मग ते चालेल स्वतःहून बोलायला की असं असं झालं, सॉरी जर मी रिॲक्ट केलं असेल तर मला असं. मग मी पण बोलले की माझंही असं काही इंटेन्शन नव्हतं आणि तुम्ही उगाचच रिॲक्ट केलं आणि मला काहीच हे नाही आहे. जर त्यांना असं वाटत असेल, ते मोठे होते माझ्यापेक्षा आणि मला होतं थोडं मोठ्यांना बोलल्यानंतर मलाही त्रास होतो. पण गेममध्ये आहोत तर ते क्लिअर करणं गरजेचं आहे. कदाचित रिअल लाईफमध्ये असं तर मी वेगळं रिॲक्शन असतं माझं की दादा असं खरंच नाही आहे, प्रेमाने बोलले असते. पण ते चुकीचे वाटले मला त्यावेळेला की ते एखादं गोष्ट कुठल्या तरी दुसऱ्या टोक्याला किंवा चुकीच्या विरोधात घेऊन जात आहेत. आणि ना रेवा, याआधी जे स्पर्धक बाहेर पडले त्यांच्यापैकी काहींचं असं मत होतं की आता गेम हा वन सायडेड झाला आहे, म्हणजे काटाकडे झुकला आहे. आणि अशा प्रकारच्या ना कॉमेंटसुद्धा आहेत सोशल मीडियावर. आम्ही तर 1च तास बघतो, पण तू 24 तास इतके दिवस तिकडे राहिलेस. मला सांग, तुझं एक ऑब्झर्वेशन, तुला जेन्युनली असं वाटतं की पर्टिक्युलर कोणाला फेवर केलं जातं आहे किंवा कोणाला टार्गेट केलं जातं आहे घरामध्ये, असं तुला वाटतं? टार्गेट म्हणजे असं मी फेवर नाही बोलणार कोणालाच. गेमबद्दल काय होतं आहे ते मला कसं माहीत राहणार आहे. आम्ही ग्रुपमध्ये होतो, मेजॉरिटी ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे गेम असतो, नो डाऊट इन दॅट. आणि टोळीमध्ये जिथे युनिटी असते ना, जिथे युनिटी होती बेसिकली. आणि युनिटी ह्याच्यासाठी नव्हती की ठेवायची म्हणून ठेवायची, कुठे ना कुठे ते सगळ्यांना मतं पटायची म्हणूनच युनिटी होती. जर एखाद्याला जर नसतं पटलं एखादं मत तर तिथे क्लॅशेस झाले असते, एवढी युनिटी नसती. तर मग ते डिसिजन्सच्या वेळेला ते अनसेट गोष्टी होत्या. म्हणजे त्याच्यासाठी बोलून सांगायची गरज नव्हती, माहिती होतं. गेम दोन्ही बाजूला वेगळा सुरू होता, टोळी वेगळी, काटा वेगळा. आमच्यामध्ये काय डिस्कशन होतं ते त्यांना नव्हतं माहिती, त्यांच्यामध्ये काय होतं आम्हाला नव्हतं माहिती. फेवरिझम मला नाही माहिती ते कितपत खरं आहे. आणि वन साइडेड गेम होऊ शकतो वाटत असेल लोकांना, कारण युनिटी होती आणि स्ट्रॉंग लॉयल्टी होती तेव्हापर्यंत तरी, जोपर्यंत मी होते. वाटू शकतं असं. बस एवढंच बोलेल. आणि आत्ता जेन्युअनली खरा खरा प्रवास सुरू झाला आहे. आणि मी तुला जे सुरुवातीलाच म्हणाले ना, तू खूप क्लासी दिसत होतीस रेवा घरामध्ये. आत्ता खरं तर वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज ओपन होतील तुझ्यासाठी. एक तर मला सांग की तुला इथून पुढे कुठल्या प्रकारचं काम करायचं आहे आणि तू घरामध्ये गेल्यापासून तुझी ज्यांच्याशी मैत्री झाली, आत्ता बाहेर येऊन तुला कोणाकोणाशी 1 to 1 कनेक्टमध्ये राहायला? पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते पहिले. काम तर मला करायला नक्कीच आवडेल. मी ह्याच्या अगोदरही बोलली होती, मला थोडं होतं. माझी आता मराठी मला वाटतं की भरपूर पैकी बरीच सुधार बनला धन्यवाद. हो, कारण मी हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम केलं याच्या अगोदर आणि होतं सगळ्यांसोबतच होतं. तर नक्कीच काम करायला आवडेल. बघूया काय काय अपॉर्च्युनिटीज, काय काय प्रोजेक्ट्स आहेत माझ्यासाठी. मी खूप एफर्ट्स घेतले आहेत माझ्या लुकसाठी म्हणा किंवा शोमध्ये सुद्धा. थँक्यू. आय एम ग्लॅड की ते दिसलं असेल टी व्हीवरती आणि त्यासाठी मला प्रेज केलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त नक्की मैत्री कुणाशी ठेवायला आवडेल. माझी जी मैत्री होती, माझी जी नाती होती ती जेन्युअनली होती. मी कुठेच गेमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पर्टिक्युलरली असं काहीच नव्हतं. तर मी बाहेर आल्यानंतर काही गोष्टी मला माहिती पडते की काहीतरी तन्वी वन सायडेड, काहीतरी फॉलोवर असं काहीतरी मी ऐकलं आहे. असं नव्हतंच आतमध्ये. का ते पोट्रे असं केलं गेलं आहे की ते दाखवलं नाही आहे. नेहमी 2 वे कॉन्व्हर्सेशन व्हायची, ती जर वन सायडेडच दाखवली असेल आणि दुसरी जर दाखवलीच नसेल बाजू, तर त्याच्याबद्दल मी आता सध्या काही बोलणार नाही, कारण मी पूर्ण एपिसोड्स नाही बघितलेच अजूनपरी.
पण ती जेन्युन होती तर मला आवडेल. दीपाली ताईसोबत जेन्युन बॉन्ड होता. आरबी असे माझे 3 होते जे माझ्या खूप जवळचे आहे. आणि बघूया कसं ट्रिप्स वगैरे कसे प्लॅन होते. आम्ही कोकणची ट्रिप आम्ही प्लॅन करत होतो. बघूया ते किती होतं, पण नक्कीच त्यांच्याशी मला 1-on-1 कनेक्टमध्ये राहायला आवडेल. विशाल, अनुश्री आणि राखी. राखीशी मला आवडेल. वाय नॉट, म्हणजे हां, माय फेवरेट. मला नक्कीच आवडेल. ती खरंच स्वीट हार्ट आहे. जेही असेल झालं आहे, मला माहिती आहे खूप झालं आहे, बट शी इज अ स्वीट हार्ट. कोणीच तिच्या अगेन्स्टमध्ये बोलू शकत नाही. कितीही ती अगेन्स्टमध्ये गेली असेल, पण नक्कीच तिच्याशीही आवडेल. विशालशी मी असं पर्सनल 1-on-1 कनेक्ट नाहीच राहणार, कारण जोही काही तो माझ्या पुढे असं गोड गोड बोलून मागे काहीतरी असं बोलायचं हे मला बाहेर येऊन माहिती झालं. जेव्हा की मी एवढं बोलायची नाही मागे, मला गेमबद्दल मी बोलायची की मला त्याचा गेम पटत नाही, आणि हे मी त्याच्या तोंडावरही बोलली आहे. कॅप्टन्सीमध्ये माझ्या अगेन्स्टमध्ये काहीतरी बोलणं, आणि जेव्हा मी कॅप्टन होता कॅप्टन्स रूममध्ये येऊन मला हक करून हे बोलणं की यू म्हणजे नथिंग अगेन्स्ट यू, तू खरंच खूप जेन्युन आहे, आय एम सो प्राऊड ऑफ यू, मी ती स्पोर्ट्समॅनशिप बघितली आहे, काय टास्क खेळली, हे सगळं. आणि मग मागे काहीतरी हे, तर तुमच्यामध्ये एवढं हे आहे तर तुम्ही गट्स आहात तर तुम्ही समोर येऊन सुद्धा तेच बोला, हे मला बोलायचं. तर मग गेमसाठी असेल, पण मग रिअल पर्सनॅलिटीचा गेम आहे, फेक पर्सनॅलिटी कशाला दाखवते, तर मला ते नाही पटलं आहे. त्याच्याशी असं पर्सनल कनेक्शन मला नाही वाटत की होणार, हेच आहे. अनुश्रीशी असं खूप अगेन्स्टमध्ये नाही आहे मी. अनुश्रीशी माझं लास्ट डेजमध्ये भरपूर असं कॉन्व्हर्सेशन झालं आहे, आणि मला वाटतं की ठीक आहे, जशी ती असेल तर ती ऑनेस्ट आहे. मी तिच्या ऑनेस्टीला जेन्युनली अप्रिशिएट केलं आहे. तो तिचा गेम असेल, कोणाचं खरं काय खोटं काय किंवा चूक काय बरोबर हे मी नाही बोलणार, पण ती जेन्युन, ती ऑनेस्ट आहे, हे मी अप्रिशिएट करणार. आणि थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या. नवीन जर्नी आता सुरू होईल. ऑल द व्हेरी बेस्ट तुला त्यासाठी. थँक्यू, मीन्स अ लॉट. थँक्यू.